जाना जे देही उदास भक्त असे जाण जे देही उदास गेले आशा पाश विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवले विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य घातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संस्वद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलात्मजे प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारितो भक्त ऐसे दान जे देई उदास भक्त ऐसे दान जे देई उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदे देहू निवासी वराड्याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे श्री संत तुकाराम महाराज यांच्या वाद्यातील भक्तांची लक्षणं प्रतिपादन करणारा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय असा की मोजे देगावेचे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजच्या दिवसाची सेवा मजसारख्या पांगराला दिली. मज पांगरा हे कायेत वरपण पाळीची वाहन पाळीवरे या अभंगानुसार तात्यांनी जी मला सेवा दिली त्याबद्दल तात्यांच्या चरणी आणि माझ्या माऊलींच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद देते. आज आमच्या ताई विजयाताई पाठक यांच्या वाढदिवसानिमित्त आजची माझी कीर्तन सेवा असं व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं होतं. त्यामुळं विजयाताईंना पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना. तसेच माझ्या महाराजांच्या भाषेत म्हणायचं झालं तर अकल्प आयुष्य व्हावे तया पुळा माझी या सकाळा हरीच्या दासा या अभंगानुसार त्यांना भरभरून दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण हो ही माझ्या पांडुरंग चरणी माऊलींच्या चरणी विनंती करून
माझ्या कीर्तनाला सुरुवात. भक्त ऐसे जाण जो देई उदास, भक्त ऐसे जाण जो देई उदास, गेले आशा पाश निवारोनी. तुकाराम महाराज अभंगाच्या द्वारे आपल्याला सांगतात. काय सांगतात? भक्त कसा असावा, भक्तांची लक्षणे सांगितली. पहिल्या चरणात महाराज सांगतात, भक्त ऐसे जाण जो देई उदास. कुणाला म्हणले तर जो भक्त आपल्या देहापुढचे अनासक्त आहे, देहापासून उदास आहे, अशा भक्तांचं, अशा अपेक्षा काय केल्या तर मुक्त झालेले आहेत, अशा भक्तांचं काय लक्षण सांगितलं. जो असा भक्त आहे त्यांचे विषय काय झाले? नारायण झालाय. म्हणजे अखंड त्या भक्तांनी काय केले तर भगवंताचं चिंतन केले, नामस्मरण केले आणि त्याला देहाचा विसर पडला. म्हणून त्यांचं काय झाला? एकदा जर भक्तांना त्यांच्या देहाचा विसर पडला तर बाकी त्यांना काय तुच्छ आहे, कुठलंच काही आवडत नाही, माता पिता सुद्धा आवडत नाही. म्हणून महाराज आणि तिसऱ्या चरणात सांगतात, अशा भक्तांचा कैवारी कोण होतं तर गोविंद होतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येवी. अशा भक्तांना कुठलंच संकट येऊ देत नाही. म्हणून तुकाराम महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरका जाणे. जो चांगले कर्म करतो, जो उत्तमाचं कर्म नामस्मरण करतो, एखादा सप्ताह करीत असेल आणि त्या सप्त्याला जर आडमार्ग येत असेल तर असं कार्य करू नका. आणि हे जर कार्य करत असाल तर तुम्हाला कुठे जागा? नरकामध्ये आहे. आणि ही जाण ज्या भक्तांना आहे तोच खरा भक्त, असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल भक्त ऐसे जान जो देई उदास, भक्त ऐसे जान जो देई उदास, गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुकाराम महाराज अभंगधारी महाराज सांगतात आपल्याला भक्त कसा असावा, भक्तांची लक्षणे काय. तर भक्ताची महाराज सांगतात, ज्या भक्तामध्ये राग नाही, द्वेष नाही, कुठलाही लोभ नाही, तो भक्त म्हणजे. मग प्रत्येक माणूस लोभी किंवा ज्या माणसामध्ये राग नाही असा माणूस आहे का? कुठला माणूस ज्या माणसाची अपेक्षा नाही, कुठलीही माणसाकडून अपेक्षा ठेवत नाही, किंवा मला काही पाहिजे ही अपेक्षा आहे किंवा नाही, हे असं जर विचारायला गेलं तर या जगात आपल्याला सापडेल का? कोणीच सापडणार. मग भक्त कसं म्हणायचं? तुकाराम महाराज तर सांगतात, जे भक्त पाय ज्यांच्या आशा पाश गेले निवारोनी म्हणून सांगितले, ज्यांची आशा मुक्त झाली, ज्यांची आशा मुक्त झाली असा भक्त म्हणतात. मग असा भक्त आपण हुडकायला गेलं तर कोण कोण सापडेल सांगा बरं. इथं माझ्या माऊलीच्या मंदिरामध्ये रोज कीर्तन होतात, कीर्तन होतं, भजन होतं, पण रोज कीर्तन ऐकायला येणारे एक तरी जण सांगावं की माझी कुठलीच अपेक्षा नाही. सांगायची कोणीही म्हणावं की आता झालं माझं ताई, संपलं, आता फक्त मी माऊलींच्या चरणी, असं आहे का?
शेवटच्या क्षणापर्यंत कोणीच म्हणणार नाही की माझं काही नाही. थोडं थांबा, माझं अजून व्हायचं आहे. माझं संसार थांबलाय. लेकरं बाळ नातू पंतूच्याही पलीकडे बघायची इच्छा असते. तसं ज्या क्षणाला आपल्या या देहामधून जी आशा असते, जी माया असते, ती संसार रूपी जी माया आहे ती बाजूला सरली, त्या दिवशी हा देह मुक्त पावतो आणि त्या भगवंताच्या चरणी लीन होतो. त्यावेळेस तो भक्त खरा ठरतो. मग हा भक्त होण्यासाठी सहज आहे का? सहज आपल्याला आपण गेलो मंदिरात माऊलीला सांगितलं, माऊली मला तुमचा भक्त करून घ्या. माऊली करून घेतील का? हे करून घ्या म्हणणं सुद्धा एक आपली मागणी झाली. जो काहीच देवाला मागत नाही तो देवाला. मग आपण आहो का? प्रत्येक माणूस या मंदिरात घंटी वाजवली की सांगतो, देवा माझा सांभाळ कर. काय कर? माझा सांभाळ कर. सांभाळ कर म्हणणं सुद्धा मागणी झाली. पण संत मागतात का? संत मागे कोणाशी तोची आवडे तोची आवडे देवासी. मग आपण आपण भक्त होण्यासाठी, त्या भगवंताला आवडण्यासाठी काय करावं लागतं? त्याचं चिंतन करावं लागतं, त्याचं भजन करावं लागतं, आपला भाव त्याच्या चरणी ठेवावा लागतो. आपला भाव शुद्ध होण्यासाठी त्या भगवंताचं एकच ना काय आहे तर त्या भगवंताचं नाव आहे. मग महाराज सांगतात भगवंताचं नाव घेणं सुद्धा सोपं नाही. ज्याचं पुण्य पदराला आल्या, ज्याचं पुण्य फळाला आल्यानंतरच त्या भगवंताचं नामस्मरण होतं. त्याच्या मुखे हाले
साथी अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी बैठावली. अनंत जन्माचं पुण्य फळाला आल्यानंतरच त्या भगवंताचं नामस्मरण येतं. व कोणी पण येत नाही. इतके चाललं त्या रोडवर कोण हात आले का? ज्याला आतून इच्छा झाली त्या भगवंतानं मुठी गाठली त्याला साथ आला. त्या मंदिरात येणं म्हणजे सुद्धा पुण्य आहे. आणि त्या भगवंताला अडवण्यासाठी काय करावं लागतं? आपला भाव शुद्ध ठेवावा लागता. आणि याला ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, बोलू नये. जर आपल्या भावच शुद्ध नसेल तर आपल्याला मुक्ती कशी प्राप्त होणार आहे? देवाला सांगतो, आमचा सगळा संसार सुखाचा कर, लेकरं बाळ सुखात ठेव. कसं? वर्ण काढणं. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध करून त्या देवाला मागणी करत नाही तोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होणार. आणि हा जो नरदेह दिलाय फक्त कशासाठी दिलाय? तर त्या भगवंताचं चिंतन करण्यासाठी दिलाय, आपल्याला संसार करण्यासाठी दिलाय. प्रत्येक माणूस संसाराच्या मागे लागलाय. देवानं हा देह मानव देह फक्त त्या भगवंताचं माझं चिंतन करील, माझंच गुणगान गाईल, माझंच कीर्तन भजन करील म्हणून मानव देह निर्माण केला. पण मानव देह भजन सोडला, कीर्तन सोडलं आणि काय करू लागला? संसार. हात पाय
जोडसी तेने जोडसी नारायण नाचे जीव पण बहु तसं तात्याने प्रमाण दिल्यासारखं दिले हातपाय इंद्र दिले पण त्याचा उपयोग हा मानव करत नाही. त्यामुळं त्याला नाथ महाराज सुद्धा सांगतात जर जन्माला येऊन जर भक्ती करत नसाल तर महाराज सांगतात भक्ती विना पशु केशासी वाढला. मानव देवाचा जन्म घेतलाय तर देवाची भक्ती करा आणि नाही भक्ती केलं तर त्यांना काय सांगितलं सटवीनं जन्मल्या जन्मलाच का न्यायला नाही म्हणले. हा देव वाढून सुद्धा काही उपयोग नाही म्हणले. मग विचार करा आपल्याला तर सगळंच आहे. हात आहे, पाय आहे, तोंड आहे, वाचा दिली आहे, उत्तम वाचा आहे. मग या वाचेला काय करावं त्या भगवंताचं चिंतन. राम भजन कोदिया
संतांनी केलं. त्या संतांपैकी जर भक्तच महान भक्त म्हणून ओळखले जाणारे बघा पैठणचे कुर्मदास महाराज. संत कुर्मदास महाराज यांची जर भक्ती पाहिली तर आपल्याला सुद्धा जेव्हा वाटावा. त्यांना हात नव्हते, पाय नव्हते, तरी पण त्या भगवंताचं अखंड चिंतन, अखंड नामस्मरण त्या भगवंताच्या भजनात लीन राहायचे. असंच एकदा भानुदास महाराजांची दिंडी निघाली आणि दिंडी निघाली आणि एका मंदिरात पैठणला थांबली. संध्याकाळी दिंडी थांबल्यानंतर भजन कीर्तनाचा कार्यक्रम व्हायचा. तसं भानुदास महाराजांचं कीर्तन चालू झालं. इकडं कुर्मदास महाराजांना जीव कासावीस व्हावा लागला. का तर त्यांना चालता येत नव्हतं. हाताने जावं म्हटलं तर हात सुद्धा नव्हते. कसं जायचं? आईला रोज प्रार्थना करायचे, आई ग मला तिथं मंदिरात नेऊन सोड. आई रोज नेऊन काय म्हणली, त्या दिवशी कंटाळली हो, सहज बोलून गेली आई. नको रे बाबा म्हणली, रोज नेऊन मला कंटाळा आला, तू मला उचली नसा झाला. आईचं वय पण थकलेलं होतो. तरी पण आई त्या संत गुरुमदास महाराजांच्या विनंती पोटी घेऊन जायची रोज. आणि त्या दिवशी आईला पण थोडं वाईट वाटलं आणि आईनं नको मला आज कंटाळा आला. गुरुमदास महाराजांना वाईट वाटलं आणि तिकडं तर कीर्तनाचा आवाज येत होता. जीव तिकडच लागला, मन तिकडं लागलं. कधी एकदा महाराजाच्या कीर्तनात जाईन, कीर्तन ऐकीन होत होतं, पण नाविलाज होता. आपण जातो का हो? पंचपदी सुरू झाली तरी सुद्धा आपला पाय घरातून निघत नाही. जाऊ दे अजून काय चाललंय, पंचपदी चालली. सगळं त्यांचं कोण ऐकावते? तसं प्रत्येक जण म्हणत असतो. पण बघा संत कुर्मदास महाराजांना एवढा जीव निवाळायचा. त्यावेळेस आईने कंटाळा आला म्हणल्या आईला विनंती केली, आई ग बस ग, आजचा एकच दिवस मला घेऊन जा, पुन्हा नाही तुला त्रास देणार. आईला इतका कळवळून विनंती केली, आई आजचा एकच दिवस मला घेऊन जा, परत तुला कधीच मी त्रास देणार नाही, तुला काही बोलणार नाही. आईने बी काम करत करत ऐकली. माझं बाळ आज असं का बोलतंय म्हणून आईला सतत डोळ्यात पाणी आलं. लेकराचे हित वाहे बाहुली वाहे माहुलीचे चित्त ऐसे करवळ्याच्या जाती गरीबा भावी नापेटी. एक जगात अशीच एक व्यक्ती आहे ती निस्वार्थपणे प्रेम करणारे. ती कोण असेल तर आई आणि वडील आहेत बरं का. प्रत्येक जण आपल्यावर कुठल्या ना कुठल्या स्वार्थापोटी प्रेम करत असतो, जीव लावत असतो, गोड बोलत असतो. एक अशीच व्यक्ती ती फक्त आणि आई वडील, आणि त्यांच्या कुठलाच स्वार्थ नसतो, त्यामुळे आपल्यावर जीव तेवढाच असतो.
तसं कुर्मदासाच्या आईला पण वाईट वाटलं. बाळ असं म्हणताय म्हणले आणि पटकन काय केलं, त्यांना उचलल्या आणि मंदिरात सोडल्या. मंदिराच्या बाहेर सोडल्या. मंदिरात पण येतात. मंदिरात गर्दी गच्च झाली होती कीर्तनाला. आत येण्यासाठी जागा नव्हती. तरी पण त्यांना महाराजांच्या एकदम समोर जाऊन बसायचं होतं. कुर्मदास महाराज मना विचार करू लागले, आता मला तर तिथं जायचं आहे. कसं जायचं? अक्षरशः त्यांनी लोटांगण घातलं. लोटांगण घालत घालत महाराज जवळ आले आणि जवळ बसले. भानुदास महाराज कीर्तन करत करत त्यांच्याकडे लक्ष गेलं. कुर्मदासा आलास का म्हणले. कीर्तन झालं. कुर्मदासाला विचारलं, कधी आला, काय? सगळे निघून गेले, तू जात नाही का म्हणले. त्यावेळेस कुर्मदासाने ऐका उत्तर काय दिलं, महाराज मी आता परत कधीच घरी जाणार नाही. का? मी आईला सांगून आलोय, मी शेवटच मला सोडून ये म्हणून सांगितलंय आणि मी घरी जाणार नाही म्हणजे. मग इथं बसून काय करणार? मंदिरात बसून तू काय करणार? मी मंदिरात पण थांबणार नाही. आताच तुम्ही कीर्तनात सांगितलंय की त्या देवाची भक्ती केली, मनापासून जर त्या भगवंताला आळवलं, त्या विनंती केली तर देव नक्कीच भेटणार आहे. तुम्ही आत्ताच सांगितलंय देव भेटणार, मग त्या देवाला भेटण्यासाठी मी काय करणार आहे? तुमच्या सोबत येणार. मला देव भेटते का नाही ते सांगा म्हणजे. भानुदास महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी पण होकार दिला, काही हरकत नाही, तुझी इच्छा आहे तर तू चल. पण कसं येणार? हात नव्हते, पाय नव्हते, तू येणार कसं? तुला घेऊन जाणार कोण? दिंडी होती पायी चालत, थोडंच आपल्या गाडीने नव्हती. चालत जाणाऱ्याला त्यांना चालायला नको होतं, मग यांना कोणी येणार? त्यावेळेस भानुदास महाराजांना त्यांनी सुद्धा उत्तर दिलं, त्याची तुम्ही चिंता करू नका म्हणले. आणि कुर्मदास महाराज त्यांना झोपू दिले. संध्याकाळचा प्रवास चालू केला. अंगात कपडे नव्हते, नुसतं लंगोटी होती. तशा ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये लोटांगण घालत घालत काय करायचे, पाटपर्यंत पुढल्या दिंडीचा मुक्काम गाठायचे. तिथल्या लोकांना सांगायचे की मागणं भानुदास महाराजांची दिंडी या लागलीये आणि त्यांना काहीतरी भाजी भाकरी आणून द्या, तुम्हाला पुण्य लागेल. अहो असं करत करत ज्यांना हात नाही, पाय नाही, त्यांनी पुण्य वाटून घ्यावं. ज्यांना हात नाही, त्यांना पाय नाही, त्यांनी पुण्य वाटून घ्यावं. मागच्या दिंडीला भाजी भाकरी आणून द्या, त्यांचं पुण्य तुम्ही वाटून घ्या म्हणून सांगावं आणि आपण पुढे निघून जावं. का? त्यांच्यासोबत थांबण्यासारखी त्यांना चालायला येत नव्हतं. पुढला मुक्काम त्यांना गाठायचा होता. लोटांगण घालत घालत 10, 12, 15 दिवस गेले. पुढचे दिवस 2च दिवस राहिले. पंढरपूर पशी यायला फक्त 2 दिवस राहिले. कुर्मदास महाराजांचा जीव व्याकुळ झाला. एक दिवस पायऱ्याने चालायचं म्हणलं तर मला दम लागते. 10 मिनिट चाल म्हणलं तर दम लागतो. महाराजांनी आपलं शरीर त्या भगवंताला लीन केलं आणि लोटांगण घालत घालत भगवंतापर्यंत जाण्यासाठी देह अर्पण केला. पण देह 2च दिवस राहिला. देवापर्यंत जायला त्यांना प्राण राहिला नाही, अन्न नाही, पाणी नाही, जीव व्याकुळ झाला, कासावीस झाला. मागणं भानुदास महाराज आले आणि कुर्मदासा दमलास करे म्हणले. अंगाची नाही झाली, पूर्ण अंगात सगळ्या काटे खडे रक्त बंबाळ शरीर झालेलं होतं. तरी सुद्धा काय करत होते? फक्त त्या भगवंताचं चिंतन. एवढा त्रास होत होता तरी सुद्धा त्या भगवंताला विसरले नाही. पण तिथून शरीर साथ दिलं नाही, त्याने तिथंच थांबले. आणि भानुदास महाराजाला सांगितलं, भानुदास महाराज तुम्ही काय करा, चंद्रभागेत जावा, स्नान करा, 2दा माझं स्नान करा, माझं एकदा आणि तुमचं एकदा. एवढा गेवढा करा
देवा सांगा नमस्कार. माझी शक्ती संपली महाराज. मी होईल तेवढा प्रयत्न खूप केला पण आता माझं शरीर साथ देत नाही. तुम्हीच देवाला सांगा की तुमचा भक्त तर लवळगाव जे आहे तिथं कुर्मदास महाराजांनी देह सोडला. ज्या क्षणाला पंढरपूरमध्ये भानुदास महाराज गेले, चंद्रभागेत स्नान झालं आणि स्नान झाल्यानंतर देवासमोर गेले आणि सांगितलं. भानुदास महाराजांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. देवाला आश्चर्य वाटलं. कधी ना काही बोलणारे आज भानुदास महाराजांच्या डोळ्यात पाणी का येतंय. त्यावेळेस देवाने विचारल्यानंतर सांगितलं की देवा आज तुमचा एक भक्त लवळ गावामध्ये तुमची वाट पाहत आहे आणि त्याला दर्शन द्या. एक भक्त आहे निस्वार्थ भक्ती केली आहे. तुमच्या दर्शनाची आतुरता आहे. त्यांनी वाट बघत आहे आणि त्याला काही करा पण त्यांनी सांगितलंय माझ्याजवळ विनंती केली आहे तुम्ही त्याला दर्शन द्या. त्या क्षणाला देवाला कळत नाही का हो असलं काही कुठला क्षण आहे जो देवाला कळणार नाही. अंतरीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणतो. जसं देवाला सांगितल्या देव काय केले कुर्मदासाच्या जवळ गेले. कुर्मदास पूर्ण पाणी अन्न पाण्यापासून देह त्यांचा व्याकुळ झालेला होता. देवाने मांडीवर घेतलं आणि कुर्मदासाला हाक मारली. कुर्मदासा उघड डोळे मी आलोय तुला. मी आलोय. काय तुझी मागणी काय आहे ते माग. देव प्रसन्न झाल्यावर आपण काय काय मागितलं असतं. खरंच काही मागितलं असतं ते मला काही सांगायचं नाही पण कुर्मदासाने एवढंच मागितलं. देवा शेवटची इच्छा होती तुझ्या दर्शनाची ती इच्छा प्राप्त झाली पूर्ण झाली. आता काही नको मला फक्त मुक्ती दे. माझ्यासाठी होता आजसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. तसा आपलाही दिवस गोड होण्यासाठी तुकाराम महाराज सांगतात जसं कुर्मदासाला देवाकडून मुक्ती भेटली तो खरा भक्त झाला. देह काय केलं त्यांनी भगवंताच्या चरणी लीन केले. म्हणून आपण त्याच्या पहिल्या चरणात सांगतात भक्त ऐसे जाना Oh,
गुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नाव जनार्दन माता पिता विठोबार कुमार जय देही उदार भक्त ऐसे जय देही उदार भक्त ऐसे
भक्त ऐसे जाणते तेही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता महाराज या अभंगाद्वारे सांगतात की जो आपल्या देहाला त्या भगवंताची चरणी लीन करतो, जो अखंड त्या भगवंताचं चिंतन करतो, मनाला या त्या भगवंताची गोडी लावतो, गोविंद गोविंद मनाला गलिया छंद मग गोविंद ते काया वेद नाही देवातया. अखंड अखंड त्या हृदयामध्ये त्या भगवंताचं चिंतन पाहिजे आणि तीच भक्ती जी थोर भक्ती आहे ती भक्ती देवाला आवडते. याची थोर भक्ती आवडते देवाला. याची थोर भक्ती आवडते आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेवले अनंत तैसेची राहावे तिथे असू द्यावे समाधान. विठाला प्रत्येक संतांनी त्या भगवंताच्या चरणाची लीन होऊन आपला भाव शुद्ध ठेवून आपला चित्त कुठे ठेवलं तर त्या भगवंताच्या चरणाशी ठेवलं. तुकाराम महाराज सुद्धा अखंड काय करायचे त्या भगवंताचं चिंतन करायचे. घरात त्यांना त्या देवाचं नामस्मरण करायला अडथळा येऊ लागला म्हणून काय केले, भावचंद्र डोंगरावर गेले. तिथं जाऊन एकांतामध्ये त्या भगवंताचं चिंतन केले. असे अनेक भक्त होऊन गेले जे या समाजापासून लांब जाऊन संसारापासून लांब जाऊन फक्त काय केलं तर त्या भगवंताचं चिंतन केलं. आणि त्यांचा जो विषय असतो जे काम क्रोध लोभ मद मत्सर हे जे काय विषय विकार होते ते काय केले त्यांनी त्या भगवंताच्या चरणी समर्पित केलं आणि त्यांचा विषय आता काय झाला, नारायण झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. मग त्यांनी आपला जीव त्या देवाला समर्पित केल्यानंतर त्यांना कुठलंच आवडीचं झालं
असतील, भाऊ असतील, बायको असतील, लेकरं असतील, जे कोणी समाजामध्ये जनसमाज असतील, याही पलीकडे त्यांना धन दौलत सुद्धा नकोशी वाटू लागली, त्यांना आवडीनच झाली. का तर अखंड त्यांना कळलं होतं की हा जो देह आहे ते काय करायचंय, फक्त भगवंताला समर्पित करायचंय. या बाकी गोष्टींमध्ये न अडकता त्याचं जर मी चिंतन केलं तर माझा देह कुठं जाणार आहे? मोक्षाला जाणार आहे. आपुला तो एक देवा करोनी त्या भगवंताशिवाय या जीवनामध्ये सुख नाही. त्यामुळं काय करा तर त्या अखंड त्या भगवंताचं चिंतन करा, भजन करा. तुकाराम महाराज विनंती करतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे डाळी बोला मुखे नाम. परत परत विनंती करतात आणि सांगतात अखंड काय करा, त्याचं चिंतन करा. तसं जर आपला देह त्याच्या चरणी लागला, देह भक्त झाला, तर देव काय करतो, अखंड त्याच्या संकटामध्ये मागे पुढे उभा राहतो. कुठलंही संकट येऊ देणार नाही. आपल्याला प्रत्येक क्षणाला जर त्या भगवंताची आठवण येत असेल तर देव का आपल्याला येणार नाही? याच्या चिंतने
संकट तरल दुर्गत भवसिंधू विठ्ठल विठ्ठल भक्तावर कुठले जरी संकट आलं तर त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी जो भगवंत पांडुरंग परमात्मा कुठं उभा राहतो तर मागे पुढे उभा राहतो. जसं भक्त प्रल्हादाला तेलाच्या कढईमध्ये टाकल्यानंतर सुद्धा देवानी वाचवलं, तसं देव द्रौपदीने देवाचा दावा केल्यानंतर द्रौपदीची साडी सुद्धा झाला का तर द्रौपदीला संकट पडलं. मग कुणाचा दावा केला? सगळ्यांचा दावा केला पण कोणी सुद्धा वाचवलं नाही. 5 पती होते, सगळे गुरुवारी होते, ऋषीमुनी होते, एकाही माणसांनी त्यांना वाचवलं नाही. त्यावेळेस शेवटी द्रौपदीने काय केला तर त्या भगवंताचा दावा केला आणि सगळा भार देवाला सोपवला. कालोनिया भार राहिलो निश्चिंती फिरे फिरे संती विठोबासी. तसा अख्खा भार तुझ्या चरणी मैया हात वर केले आणि देवाचा दावा केला. त्या क्षणाला देवा धाव कृष्ण धाव कृष्ण द्रौपदीचा दावा केल्यानंतर कृष्णाने साडीचं रूप घेतलं आणि अखंड साडी पुरवली. वळणारा दमला पण साडी काही संपली नाही. तसं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही ससाकडे पडवलेली कुठलंच संकट येऊ देणार नाही. म्हणून तुकाराम महाराज सत्य चरणामध्ये सांगतात सत्य कर्मा हवी साई आणि कामने सत्य कर्मा हवे साये कर्तव्य होय सारखा जाणे. जर जे कर्म चांगले आहे ते कर्म करत असताना त्या माणसांना कुणाला त्या व्यक्तीला अडवू नका. जर ते काम करत असताना जर तुम्ही अडथळा निर्माण केला तर तुम्हाला कुठं जागा आहे तर नरकात जागा आहे असं तुकाराम महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात. ज्ञानेश्वर Thank you.
सत्य परमावागे
विजयी उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनदान माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच सापडे पडवणे की विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनदान माता पिता कामने सत्य कर्म वाळे साह्य कातरिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनदान माता पिता झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणी माऊलींच्या चरणी सर्व श्रोत्यांच्या चरणी सर्व श्रोत्यांच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद देऊन माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण वेळा जय विठ्ठल जय
विठ्ठल दिवेचा दिवाळा विठ्ठल भक्तेचा गवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा गांभीर्याला चाळा विठ्ठल माय बाप आणि सुता विठ्ठल बहीण आणि भक्त विठ्ठल बिना सार नाही होता कामयाचा नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल चित्तगोष चित्त विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ प्रेमात विठ्ठल
मंगळी सुखी असो अंगाराचा वारा न लागो राजसा माझ्या विश्वासा वावेवासी नामाने दया सारे जगा त्यामुची निवारण पांडुरंग पांडुरंगा वाढदिवस आहे त्यांना इथे बोलून निनाद देऊन मेळ्यात हार घालून त्याच्यावर फुलं टाकू आणि मग होईल बरं का. आणि एक तास प्रसादाची व्यवस्था त्यांच्याकडे